स्वामी आपली परीक्षा का घेतात? कधीकधी आपण मनात विचार करतो, स्वामी मी तुमची पूजा करतो, नाम घेतो, मग माझ्याच आयुष्यात इतक्या अडचणी का? जर हा प्रश्न तुमच्याही मनात असेल तर आजचा हा संदेश तुमच्यासाठी आहे. आधी आपण हे लक्षात घेऊया की परीक्षा म्हणजे शिक्षा नाही. आपण समजतो की अडचणी वारंवार आल्या म्हणजे देव आपल्यावर रागावले. पण स्वामी आपल्या भक्तांना शिक्षा देत नाहीत, ते आपल्याला घडवतात. जसं सोनं तापल्यावर शुद्ध होतं, तसा माणूस प्रत्येक संकटातून मजबूत होत जातो. माणूस हा असा प्राणी आहे जो केवळ स्वतःवर आलेल्या दुःखांचा विचार करत असतो. त्याला मग जगातील इतर वेदना देखील दिसत नाहीत. पण स्वामींच्या सेवेत आलेला प्रत्येक भक्त त्याच्या आध्यात्मिक वाटचालीत फक्त स्वतःपुरता मर्यादित राहत नाही, तो साऱ्या विश्वाचा विचार करू लागतो. आणि जो माणूस साऱ्या सृष्टीचा विचार करतो, सगळ्यांसाठी प्रार्थना करतो, तो त्याच्या स्वतःच्या आयुष्यात देखील स्वामींच्या कृपेने स्थिरता प्राप्त करतो. जेव्हा सगळं ठीक असतं तेव्हा श्रद्धा आणि विश्वास ठेवणं सोपं असतं. पण जेव्हा परिस्थिती विरोधात जाते तेव्हा आपली खरी परीक्षा असते. आपण स्वामींवर विश्वास ठेवतो का? तुम्ही हार मानता की स्थिर राहता? हे सगळं काही स्वामी पाहतात. कधी कधी जे आपल्याला वाईट वाटतं ते भविष्यात आपल्यासाठी चांगलंच ठरतं. जीव पणाला लावून मिळवलेली एखादी नोकरी गेली, बऱ्याच वर्षांपासून जपलेलं एखादं नातं तुटलं, हृदयाच्या जवळची व्यक्ती सोडून निघून गेली, या सगळ्या वेदनेतूनच नवीन दार उघडतं. स्वामी आनंदापासून दूर नेत नाहीत, ते चुकीपासून आणि वाईट गोष्टींपासून आपल्याला वाचवतात. या वारंवार येणाऱ्या संकटाच्या काळात आपण नक्की काय करायचं? परीक्षा आली की घाबरायचं नाही, फक्त एकच करायचं, नामस्मरण सोडायचं नाही. दररोज म्हणा, स्वामी मला धैर्य द्या, माझ्या सोबत राहा. स्वामींसमोर बसून रडून मोकळे होऊ शकता, पण त्यांच्यावरील विश्वास सोडू नका. आज तुमच्या आयुष्यात काही कठीण चालू असेल तर लक्षात ठेवा, हा शेवट नाही, ही खंबीर होण्याची तयारी आहे. स्वामी तुमची परीक्षा घेत नाहीत, तर ते तुमच्यातली ताकद जागी करत आहेत. जर तुम्हाला वाटत असेल की हा संदेश तुमच्यासाठी आहे तर कमेंटमध्ये लिहा, स्वामी माझ्यावर विश्वास ठेवतात. जय जय स्वामी समर्थ.